चोपडा वटपौर्णिमा निमित्त महिलांकडून मोठ्या प्रमाणात वडाचे पूजन. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो यासाठी वडाचे पूजन. आज वटपौर्णिमा निमित्ताने चोपडा शहरातील व ग्रामीण भागातील महिलांनी आजच्या आधुनिक युगातही तितक्यात पारंपरिक पद्धतीने महिला वर्गाकडून वटपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जन्मोजन्मी हाच पती मिळावा व वृक्षपूजनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने वडाची पूजा केली जाते. शहरात महिलांनी सामूहिक पूजन करून एकमेकांची ओटी भरण्यात येते व वडाची पूजा करून पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात येते व दर पौर्णिमेला पावसाचे आगमन असतं, पण यावेळी पावसाविना वटपौर्णिमा साजरी करण्यात आली व महिलांकडून वरुण राजालाही साकडे घालून पाऊस भरपूर पडू दे अशी मागणी करण्यात आली. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा. आज वटसावित्री पौर्णिमा वटपौर्णिमा. वटपौर्णिमेला सत्यवानाला जिवंत मिळवण्याकरता तो आजारी पडला आणि त्या झाडावरती बसला असताना खाली पडला आणि तो मृत पावला. तो मृत पावल्यानंतर त्याच्या पत्नीने म्हणजे सावित्रीने त्याला जिवंत मिळवण्याकरता यमदूतांकडे प्रयत्न केले आणि यमराजाला सांगितले की माझं जे पतिव्रता आहे ते तू मला दे, माझ्या पतीला मला परत दे. अशा पद्धतीने ते विनवणी केली, पण यमराजा ऐकत नव्हते. तरीसुद्धा तिने खूप प्रयत्नानंतर यश मिळाले आणि तिच्या अंध सासऱ्याला सुद्धा तिने डोळे मागितले आणि पूर्ण राज्य जे आहे ते मला परत मिळावं आणि माझं सौभाग्य आहे ते मला परत मिळावं ह्याकरता तिने पूजा केली आणि प्रार्थना करून यमराजाकडनं आपल्या पतीचा प्राण हिसकावून आणला. अशा पद्धतीने त्या काळी तिने एवढी प्रतिज्ञा केली आणि आपला पती मिळवून आणला. त्याच पद्धतीने आपण सुद्धा हे आता पूजा करत असतो वटसावित्रीची ह्या तारखेला पौर्णिमेला आणि प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याकरता आपल्या पतीकरता दीर्घायुष्य निरोगी आयुष्य असं ती मागत असते. आणि आणखी याच्यामध्ये एक उद्देश असा आहे की झाडांची पूजा करणे, झाडांचं संगोपन करणे, त्यांची वाढ करणे हा देखील त्यामागचा एक उद्देश आहे. अशा पद्धतीने सर्व स्त्रिया सुवासिनी स्त्रिया ह्या दिवशी पूजा करतात आणि एकमेकींची आंबा गहू याच्याने ओटी भरतात आणि एकमेकींना हळदी कुंकू लावून नमस्कार करतात आणि सर्वांना शुभेच्छा देतात. सर्वांना येऊ द्या ना. चलो बस.